आत्महत्या आपल्या जर आपण पाहतो, काल शेरीमध्ये रोडवरचं शेरी आहे तिथे 28 वर्षाच्या तरुण मुलाने मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या केली बरं का. त्या बिचाऱ्या मुलाला वडील नाहीये, एक बहीण आहे छोटी, FSY ला शिकते ती. तर काही लोक आरक्षण ठीक आहे, आरक्षण मागतोय आपण, आरक्षणासाठी झटतोय बी, आरक्षण आपल्याला आज उद्या भेटेल ते भेटणारच आहे समजा, परंतु त्याच्यासाठी असं टोकाचं पाऊल कुठल्याही तरुणाने उचलू नये, कारण त्यांनी कुठलाही प्रश्न सुटणार नाही. त्याच्यामुळे असं कोणी पाऊल उचलू नये. महत्वाचा एक जो विषय तुम्हाला सांगायचा आहे की एक शेतकरी होता आपल्यासारखाच, यवतमाळ मधील चिलगव्हाण या गावचा शेतकरी होता. त्याच्या शेतात गहू होता, गहू पेरलेला होता. मशागती करता ह्याच्याकरता त्यांनी ते कर्ज घेतलं होतं सावकाराकडून आणि वीज बिल भरलं नव्हतं. तर वीज बोर्डावाल्यांनी MSEB वाल्यांनी त्याचं विहिरीवरील मोटारीचं कनेक्शन तोडलं. कनेक्शन तोडल्यामुळं त्याचा पूर्ण जो गहू होता तो बिचार जळून गेला गहू आणि त्याचं फार मोठं नुकसान झालं. ते दुःख त्या शेतकऱ्याला सहन नाही झालं म्हणून त्यांनी त्याच्या पत्नी आणि 2 मुलांसह आत्महत्या केली. त्यांनी सामूहिक आत्महत्या केली आणि ती जी आत्महत्या होती ती आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि इतर बाबतीतली पहिली आत्महत्या होती ज्याची नोंद झाली होती. तो दिवस होता 19 मार्च 1986. म्हणून आपण एक मोहीम राबवतो, एक चळवळ आपण उभी केलेली आहे की 19 मार्च म्हणजे उद्याचा जो दिवस आहे नेमका मंगळवार, आपण सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी उद्याच्या दिवशी उपवास धरावा. जे आपले शेतकरी बांधव ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत तिथून माग त्यांना श्रद्धांजली म्हणून एक दिवसाचा उपवास धरावा. एक फार वाईट गोष्ट आहे की जे आज लाखो आत्महत्या झाल्यात आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की महाराष्ट्र ह्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे, गेली 10-12 वर्षापासून पहिल्या क्रमांकावर आहे. तर आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा भविष्यात एकजूट दाखवावी लागेल. आपले जे प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागेल, चिंतन करावं लागेल आणि एकजुटीने आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागेल. एवढंच मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की उद्या सगळ्यांनी उपवास धरावा, एक दिवसाचा श्रद्धांजली.